Welcome students. In a previous lecture we learned the constraints. Okay, into that first we learn the primary key constraint. After that foreign key constraint and the business rule constraints are remaining. These two constraints we learn in a next video. Okay, after before that we learn the DML command. Okay, now in a DML command there are three DML command. First one is insert, second one is update, and third one is a delete. Now in a insert query, now see, insert query comes under the DML. It comes under the DML. After creation of the table, the insert command is used to insert the record in the table. When we use the insert query, it is used to insert the record in the table. एखाद्या टेबलमध्ये जर का आपल्याला एखाद्या रेकॉर्ड इन्सर्ट करायचा असेल तर आपण काय करत असतो, इन्सर्ट क्वेरी काय करत असतो, यूज करत असतो. ज्यावेळेस आपण एखादा टेबल क्रिएट करतो, ओके, त्या टेबलमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ब्लँक टेबल आहे. त्या ब्लँक टेबलमध्ये आपल्याला काय करायचे, काही रेकॉर्ड्स एंटर करायचे. मग ते रेकॉर्ड एंटर करण्यासाठी आपण कशाचा यूज करत असतो, इन्सर्ट क्वेरीचा. ओके, मग त्याचं सिंटॅक्स काय, इन्सर्टिंग व्हॅल्यू इन ऑल द कॉलम्स. आपल्याला काय करायचं आहे, एक टेबल घेतला आहे, त्या टेबलमध्ये आपण मल्टिपल कॉलम्स घेतलेत. ओके, नेम घेतले, रोल नंबर घेतला आहे, आय डी घेतला आहे. मग हा ब्लँक टेबल झाला. त्याच्यामध्ये काय करायचे आहेत, आपल्याला हे जे कॉलम्स आहेत त्यांच्यामध्ये काय करायचे आहेत, व्हॅल्यू एंटर करायचे आहेत. मग काय, इन्सर्टिंग व्हॅल्यू इन ऑल द कॉलम्स. सगळ्या कॉलममध्ये व्हॅल्यू एंटर करायच्या असतील तर कसं वापरायचं, इन्सर्ट इनटू टेबल नेम. काय करायचं आहे, इन्सर्ट इनटू टेबल नेम. आधी कोणती कमांड यूज केली आपण, क्रिएट टेबल आणि काय दिलं आपण, टेबलचं नेम दिलं होतं की नाही. क्रिएट टेबल काय दिलं होतं, सपोज टेबलचं नेम. हा टेबल क्रिएट केला. टेबल कोणता झाला आपला, स्टुडंट. मग हा झाला आपला स्टुडंटचा ब्लँक टेबल. ओके, मग त्याच्यामध्ये काय केलं आहे, इन्सर्ट इनटू टेबल नेम. आपल्याला काय करायचं आहे, एखादं रेकॉर्ड इन्सर्ट करायचं असेल तर काय, इन्सर्ट इनटू, ज्या टेबलमध्ये इन्सर्ट करायचं त्या टेबलचं नाव टाकायचं आणि ज्या व्हॅल्यूज टाकायच्या आहेत आपल्याला, कोणत्या फर्स्ट व्हॅल्यू टाकायची, रोल नंबर, सेकंड व्हॅल्यू द्यायची तुम्हाला तुमचं काय, आय डी, त्या व्हॅल्यू याच्यामध्ये पुट करायच्या. ओके, म्हणजेच कसं, आता बघा, इन्सर्टिंग व्हॅल्यू इन अ स्पेसिफिक कॉलम. मग काय करायचं आहे, आता बघा याच्यामध्ये हेच कसं झालं, इन्सर्ट इनटू टेबल. बघा, इन्सर्ट इनटू टेबल, टेबलचं नेम टाकलं की नाही. बघा, इन्सर्ट इनटू टेबलचं नेम. मग टेबलचं नेम काय, इन्सर्ट इनटू स्टुडंट. स्टुडंटमध्ये काय टाकायचं आहे, कोणतं, आय डी टाकायचं आणि मार्क्स टाकायचे. दोन काय टाकायचे, ओके, आय डी आणि मार्क्स. आणि मग काय, त्यांच्या व्हॅल्यूज टाकायच्या. काय, रोल आता काय टाकले, आय डी, त्याचा आय डी दिला 2, त्याचं मार्क्स काय दिले 90. ओके, हे झालं इन्सर्ट इन ऑल द कॉलम. नाव इन्सर्ट अ व्हॅल्यू इन अ स्पेसिफिक कॉलम. मग काय करायचं आहे, आपल्याला स्पेसिफिक कॉलममध्ये डेटा काय करायचा, इन्सर्ट करायचा असेल तर मग काय, इन्सर्ट इनटू टेबल नेम. मग कोणत्या कॉलममध्ये डेटा इन्सर्ट करायचा आहे, सपोज मी आय डी आणि काय घेतलं, मार्क्स, आय डी आणि मार्क्स घेतले. ह्या दोन कॉलममध्ये मला काय करायचं आहे, डेटा इन्सर्ट करायचं, रेकॉर्ड इन्सर्ट करायचं. स्पेसिफिक कॉलममध्ये इन्सर्ट करायचं असेल तर काय, ज्या कॉलममध्ये इन्सर्ट करायचे त्या कॉलमचं नाव टाकायचं आणि मग त्याच्या व्हॅल्यूज एंटर करायच्या. पहिल्या कॉलममध्ये 2 कॉलम घेतले तर व्हॅल्यू किती येणार, 2च. पहिल्या कॉलममध्ये काय दिलं आपण, आय डी दिला आहे, कॉलम आय डी आणि मार्क्स दिले, हे 2 कॉलम दिले. मग आय डीमध्ये काय टाकलं आहे मी, आय डी 2 टाकलं आहे आणि त्याचे मार्क्स किती दिले, 90. समजलं. स्पेसिफिक कॉलममध्ये असेल तर त्या कॉलम मेन्शन करायचेत आणि त्यांच्या व्हॅल्यू टाकायच्यात. ऑल कॉलममध्ये असेल तर काय, इन्सर्ट इनटू टेबल आणि तुमच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एंटर करायच्यात. ओके, नाव थर्ड वन काय, इन्सर्टिंग रेकॉर्ड फ्रॉम द एक्झिस्टिंग टेबल टू द न्यू टेबल. मग काय करायचं आहे, आपल्याला एखादं रेकॉर्ड इन्सर्ट करायचं आहे, कुठून, एक्झिस्टिंग टेबल आहे टू द न्यू टेबल. एक्झिस्टिंग टेबलमधून जो नवीन टेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट करायचं आहे रेकॉर्ड. मग काय, इन्सर्ट इनटू न्यू टेबलचं नेम. आपल्याला काय करायचं आहे, इन्सर्ट इनटू न्यू टेबल, जो नवीन टेबल क्रिएट करणार आहे त्याचं नाव टाकायचं. मग काय, सिलेक्ट कॉलम फ्रॉम द एक्झिस्टिंग टेबल. मग एक्झिस्टिंग टेबलचा काय घ्यायचा, कॉलम सिलेक्ट करायचा. मग काय, अँड व्हेअर कंडिशन, आणि काय करायचं, त्याच्याला कंडिशन द्यायची. कसं, इन्सर्ट इनटू एम्प्लॉई 1. न्यू टेबलचं नाव काय माझं, एम्प्लॉई 1. मग काय, सिलेक्ट, काय करायचं आहे, आपले जे आधीचा टेबल आहे त्याच्यातलं काय काय सिलेक्ट केलं तुम्ही, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई सॅलरी आणि जॉब फ्रॉम द एक्झिस्टिंग एम्प्लॉई. मग काय, एक्झिस्टिंग टेबल कोणता आहे आपला, एम्प्लॉई. न्यू टेबल कोणता आहे, एम्प्लॉई 1. एक्झिस्टिंग टेबलमधलं आपण काय काय सिलेक्ट केलं, एम्प्लॉई नेम, एम्प्लॉई सॅलरी आणि त्याची जॉब, वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 10,000. आता बघा,
हा आपला काय झाला आधीचा टेबल झाला कोणता एम्प्लॉईचा. एम्प्लॉईच्या टेबलमध्ये काय आपलं एम्प्लॉईचं आय डी, एम्प्लॉईचं नेम, एम्प्लॉईची सॅलरी आणि जॉब. हा झाला आपला एक्झिस्टिंग टेबल. हा कोणता एम्प्लॉईचा टेबल झाला. ओके. आता मला काय करायचं आहे याच्यातून एक नवीन टेबल घ्यायचा आणि त्या नवीन टेबलमध्ये काय करायचे रेकॉर्ड इन्सर्ट करायचे आणि कंडिशन काय दिली मी ज्यांची सॅलरी 10,000 पेक्षा जास्त आहे ते रेकॉर्ड मला नवीन टेबलमध्ये दाखवा. आणि कोणत्या कोणत्या फील्ड घ्या त्याचं नेम घ्या, त्याची सॅलरी घ्या आणि त्याचं जॉब घ्या. मग काय घेतलं एम्प्लॉईचं नेम घेतलं, एम्प्लॉईची सॅलरी घेतली आणि जॉब घेतलं आणि त्या कंडिशन काय दिली वेअर सॅलरी इज ग्रेटर दॅन 10,000. मग काय ह्या एम्प्लॉई टेबलमध्ये ज्याची सॅलरी 10,000पेक्षा जास्त आहे तेवढे रेकॉर्ड मला कुठं दाखवा न्यू टेबलमध्ये. मग कोणाकोणाची फक्त मनोजची आणि मानवची सॅलरी कशी आहे 10,000पेक्षा जास्त आहे. मग तो काय घेणार हे दोनच घेणार, हे दोघांनाच घेणार. आणि काय काय दिलं होतं आपण कोणत्या कोणत्या फील्ड दाखवा फक्त त्याचं नेम दाखवा, त्याची सॅलरी आणि त्याचं जॉबचं प्रोफेशन दाखवा. समजलं. एक्झिस्टिंग टेबलमधून न्यू टेबलमध्ये कशा व्हॅल्यू रेकॉर्ड इन्सर्ट करायचं. ओके. नाव सेकंड DML कमांड इज अपडेट. सेकंड DML कमांड इज अपडेट. आता अपडेट कसं करायचं टू मेक द चेंजेस इन द डेटाबेस अपडेट कमांड इज यूज. जर का काही चेंजेस करायचे असतील तर आपण कोणती कमांड यूज करत असतो अपडेट कमांड यूज करत असतो. अपडेशन कॅन बी डन इन अ सिंगल ऑर मल्टिपल कॉलम्स बेस्ड ऑन द गिवन कंडिशन. मग तुम्ही एका वेळी एका कॉलमवरती पण चेंजेस करू शकता किंवा काय दोन्ही कॉलमवरती पण काय करू शकता चेंजेस करू शकता. जशी तुमची कंडिशन दिली असेल तसं तो काय करणार अपडेशनचं ऑपरेशन परफॉर्म करत राहणार. मग सिंटॅक्स काय आहे अपडेट टेबलचं नेम, जो टेबल आपल्याला अपडेट करायचा आहे तो. पुढं काय सेट कॉलम नेम इज इक्वल टू ज्या कॉलममध्ये आपल्याला चेंजेस करायचे त्या कॉलमचं नेम टाकायचं आणि इथं म्हणायचं न्यू व्हॅल्यू. ओके. आणि इथं काय म्हणायचं न्यू व्हॅल्यू. ओके. नाव सी बघा बरं का कसं एक्झाम्पल दिले अपडेट एम्प्लॉई. अपडेट काय करायचं आहे आपल्याला एम्प्लॉई. एम्प्लॉईचा हा ओरिजिनल टेबल आहे. काय काय त्याचं आय डी, त्याचं नेम दिले, सॅलरी दिले, जॉब दिले. हा ओरिजिनल टेबल कन्सिडर करा. आणि काय सांगितले सेट सॅलरी इज इक्वल टू 20,000. त्यांनी काय सांगितलंय इथं काय घ्यायचं सेट कॉलम नेम. कॉलमचं नेम कोणतं सांगितलं त्यांनी सॅलरी आणि त्या सॅलरीच्या इथं काय व्हॅल्यू टाकायची आहे 20,000. ह्या ज्या सगळ्या सॅलरी त्यांनी मेन्शन केलं आहे का ज्यांची सॅलरी 10,000पेक्षा जास्त आहे किंवा कमी तिथंच 20,000 करा असं काय सांगितलं आहे का नाही. त्यांनी सरळ काय सांगितलं आहे जिथं सॅलरी आहे तिथं काय करा डायरेक्ट 20,000 लिहा. मग हा जो ओरिजिनल कॉलम आहे तो अपडेट केला. अपडेट काय केलं सगळं तसंच ठेवलं, त्याचा एम्प्लॉईचा आय डी व्यवस्थित ठेवला, नेम पण आहे तसंच ठेवलं आणि सॅलरी काय केली 20,000. आधी कशी होती 15,000 20,000 5,000 9,000. पण आता काय चेंजेस केला 20,000 20,000 20,000 20,000 आणि त्यांचं जॉबचं प्रोफेशन आहे तसंच ठेवलं. समजलं अपडेशन कसं केलं. ओके. अँड अजून काय सांगितलं आहे अपडेट एम्प्लॉई सेट सॅलरी. अजून काय सॅलरीचा चेंजेस केला काय 50,000. किती 50,000 वेअर एम्प्लॉई नेम इज इक्वल टू तुषार. मग त्यांनी काय सांगितलंय जिथं एम्प्लॉईचं नेम काय आहे तुषार त्याची सॅलरी काय करा 50,000 करा. मग काय केलं आपण बघा एम्प्लॉई आय डी तसाच ठेवला, एम्प्लॉई नेम पण तसंच ठेवलं, जॉबचं प्रोफेशन पण तसंच ठेवलं. आपल्याला कॉलम नेम काय दिले त्यांनी सॅलरी. कॉलम नेम काय दिले सॅलरी. आणि काय सांगितले कम्पेअर कोणासोबत केले जिथं एम्प्लॉईचं नेम काय तुषार तिथं सॅलरी किती करा 50,000. समजलं. हां हे झालं अपडेशन. अँड थर्ड वन इज अ डिलीट. आता डिलीटमध्ये काय DMLची तिसरी कमांड आहे ती आहे डिलीट. आता डिलीटमध्ये काय आहे डिलीट कमांड इज युज्ड फॉर टू रिमूव्ह द रेकॉर्ड फ्रॉम द एक्झिस्टिंग टेबल. एक्झिस्टिंग टेबलमधलं एखादा रेकॉर्ड आपल्याला रिमूव्ह करायचा असेल तर आपण काय यूज करतो डिलीट कमांडचा यूज करतो. मग त्याचं सिंटॅक्स काय डिलीट फ्रॉम टेबलचं नेम. आपल्याला ज्या टेबलमधनं डिलीट करायचं आहे त्या टेबलचं नाव टाकायचं आणि सेमिकोलॉन डिलीट ऑल द रेकॉर्ड. मग हा जर का तुम्ही सिंटॅक्स टाकला तर काय होणार त्या टेबलचं जो रेकॉर्ड आहे ते सगळं काय होणार डिलीट होणार. मग काय डिलीट फ्रॉम एम्प्लॉई. डिलीट फ्रॉम एम्प्लॉई मग एम्प्लॉई टेबलचे जे सगळे रेकॉर्ड आहेत ते काय होणार तुमचे सगळे डिलीट होणार. दुसरं काय डिलीट फ्रॉम टेबल नेम. आपल्याला ज्या टेबलमधून डिलीट करायचे त्या टेबलचं नाव दाखवायचं वेअर
कंडिशन, मग इथं काय द्यायची तुम्हाला कंडिशन द्यायची. मग काय एक्झाम्पल दिले, डिलीट फ्रॉम एम्प्लॉई वेअर एम्प्लॉई आय डी इज इक्वल टू 2. कंडिशन काय दिली, जिथं एम्प्लॉई आय डी हा 2 आहे, सपोज हाच टेबल घेतला, जिथं एम्प्लॉई आय डी 2 आहे तो काय करा, ते रेकॉर्ड डिलीट करा. मग तो काय करणार, जिथं एम्प्लॉई आय डी 2 आहे ते पूर्ण रेकॉर्ड काय करणार, डिलीट करणार. तुम्हाला काय दाखवणार, 1, 3 आणि 4 ह्या तिघांचाच रेकॉर्ड दाखवणार. ओके, म्हणजेच काय, बाय युजिंग दिस सिंटॅक्स वी कॅन डिलीट द स्पेसिफिक रेकॉर्ड फ्रॉम द टेबल. या सिंटॅक्सने काय करू शकतो, आपल्याला जे रेकॉर्ड डिलीट करायचे ते रेकॉर्ड डिलीट करू शकतो. आणि या सिंटॅक्सने काय, ओव्हरऑल टेबल काय करू शकतो, आपण डिलीट करू शकतो. ओके, ह्या झाल्या आपल्या DMLच्या कमांड. मध्ये थोडेसे पेजेस सोडायचे, मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये बिझनेस रूल कन्स्ट्रेंट आणि फॉरेन की कन्स्टेंट हे 2 शिकवते. माझ्याकडनं चुकून मिस्टेक झाली, मी ते पाहिलं नाही. उद्याच्या व्हिडिओमध्ये हे 2 टाकते. एवढे पेजेस सोडा आणि त्याच्या पुढचे हे जे नोट्स आहेत ह्या लिहून काढा. कोणत्या, DML कमांड, त्याच्यामध्ये इन्सर्ट, अपडेट अँड डिलीट. ओके, थँक्यू.